राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चौमध्ये. तर मंडळी, आपल्या प्रत्येक माणसाचे गुडघे का दुखत आहे, का आपल्या गुडघेचं ऑपरेशन होत आहे. मंडळी, तुम्ही विचार करा, आपले आजी आजोबा पंजोबा यांचे कधीच गुडघे दुखले नाही, त्यांच्या गुडघ्याचे ऑपरेशनही झाले नाही, त्यांचे डोळ्याचे ऑपरेशन झाले नाही, त्यांचा दात किडला नाही, कधी दात पडला नाही, त्यांना कधी दात दुखी झाली नाही आणि कधी दाढदुखी झाली नाही. आता प्रत्येक जणाला बीपी, शुगर, हार्ट अटॅक असे भरपूर घातक आजार होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे भरपूर असं सोपं आहे. मस्त असा नागिनीचा वेल तुम्ही ना तुमच्या दारामध्ये लावत जा आणि एक ना एक पान खात जा. तुम्हाला नागिनीचा पानाचा वेल भरपूर आवडला असेल, मला नक्की कमेंट करून कळवा कसा आहे वेल. मंडळी, आपलं शरीर जे आहे ना, आयुर्वेदावर चालणारं शरीर आहे. गुडघेदुखी असू द्या, कंबरदुखी असू द्या, मणकेदुखी असू द्या, खूप सोपं कारण आहे. जेव्हा आपल्या हाडातून कॅल्शियम वितळायला सुरू होतं तेव्हा आपल्याला गुडघेदुखी, कंबरदुखी ही होत असते. आणि आपल्या शरीरामध्ये आजार तयार होण्याचं कारण फक्त आणि फक्त रक्त आहे आणि फक्त आपलं शरीर आहे. मंडळी, जेव्हा आपलं रक्त अशुद्ध होतं ना, तेव्हा आपल्या शरीरामध्ये भरपूर असे आजार तयार होत असतात बरं का. मग ते हार्ट अटॅक असू द्या, शुगर असू द्या, बीपी असू द्या, रक्तामधील गाठी असू द्या. तर मंडळी, वडिलांचं वय आहे ना 80च्या पुढं आहे, पण वडिलांचा अजून दात पडला नाही, दात किडला नाही आणि चक्क माझे वडील दाताखाली सुपारी फोडतात. मंडळी, तुम्हाला एक सांगू का, 40 वर्षाच्या, 50 वर्षाच्या, 60 वर्षाच्या माणसाला आहे ना पायऱ्या चढता येत नाही, पण माझे वडील अजून काही 10 ते 20 किलोमीटर सायकलवर प्रवास करतात दिवसभर. दिसत नाहीत काय हे? दिसतेत ना. अजून एक पडला नाही. आई, पण हे चुना आणि पान खाल्ल्यामुळे आपलं रक्त शुद्ध राहतं ना शरीरातलं, रक्त वाढतं, रक्त शुद्ध राहतं आणि रक्तात गाठी होत नाही. कॅल्शियम कमी पडत नाही, रक्ताला वाढ नाही ना. गोळ्या खा, टॉनिक खा, तेव्हा रक्त वाढत आहे. तसं हे पहिलं आमचं पूर्वीचं नव्हतं. पूर्वी आम्ही हप्त्याला हजार पानं खात होतो. हा हा, मग आपल्या प्रेक्षकांना मी तेच सांगितलं, पूर्वीच्या बाजारामध्ये फक्त पानं नाही का, पानं घेऊनच यायचे आणि प्रत्येक घरामध्ये आजीचा बाटवा असायचा पानाचा, नाही का. आम्ही सुपारी कधी खाल्ली नाही याच्यात. आई, तुझा दात पडलेला आहे का? नाही. दाताला काही कीड नाही, दात पडेल नाही, दाढ दुखत नाही, डोळ्याची डोळ्याची नजर कमी नाही अजून. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, वडील आहेत, आई आहे, हे जे गुडघे आहेत ना त्यांचे, आमचा अजून गुडघा कसला दुखत नाही. एकही टक्का कसलाच दुखत नाही ना, चमकत नाही. चुन्यामध्ये कॅल्शियम जादा राहतं. हे चुना पाण्यात टाकून पेलं तरी चांगलंच आहे, पानाला लावून खाल्लं तरी चांगलंच आहे. हा, बरोबर आहे. पान खातानी फक्त गिळून घ्या, त्यात तंबाखू नका खाऊ, गुटखा नका खाऊ. हा हा हा, असं आहे ते. आणि पहिले पूर्वी लोक काही तसले व्यसन नव्हते ना, नाही 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 नाही, नुसते पानं खायचे. हा हा. आता काय पान खाल्लं तर त्याच्यात वरून लगेच टाकून घेतात की खातात. वडील अजून झाडावर चढतात आणि शेळ्यांसाठी पाला आणतात. तर वडिलांसाठी नक्की टिप्पणी करा. वडील सांगतायत चुना कमी लावायचा, जास्त नाही लावायचा. आणि का गाई, तुझे जे वडील होते, तुझी जी आई होती, त्यांनी काय व्यसन केलेले? माझ्या वडिलांनी काहीच नाही, पान सोडून काहीच खाल्लं नाही. त्यांचे कधी गुडघेचं ऑपरेशन, काहीच त्यांची केलं नजर, नाही, काहीच त्यांना अटॅक अजिबात नाही. अटॅक नाही, साखर नाही, काही नाही. मग आजकाल काही नुसती फॅशन झाली काय, हे आता बीपी, शुगर, नको 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 मला साखर आहे, साखर आहे, चहा नको, आणि नको मला तिसरा अटॅक येऊन गेलेला आहे. घरी बसल्या बसल्या जर तुमचं गुडघ्याचं ऑपरेशन होत आहे तर तुम्ही तुमच्या शरीरावर लक्ष देत आहे का? काहीच नाही ना. मग जे वडील होते त्यांना कधीच असा आजार नाही आमच्या झालं. वडिलांना कधी दवाखान्यात माहित नव्हता. आणि तुझी जी आई होती ती पानं खात होती. हा, आई वडील, आईला आता तर 2 महिने झाले वारून. हा हा म्हणजे किती 110 वर्ष जगली ती. हा हा. मग जुनं खाणं, जुनं राहणं, हम्म. ज्यादा आयुष्य होतं. जुनं ती सोनं होतं, हम्म. खाणं पण जुनं चांगलं होतं. बरोबर आहे. आणि आताचं खाणं पण चांगलं नाही आणि राहणं पण चांगलं नाही. बरं, त्याला विषय काय म्हणणं आहे तुझं? तेल आम्ही तेल करडीचे खात होतो. आम्हाला दुसरे तेल सोयाबीन बिबीन कशाचेच नव्हते. आजकाल त्यामुळे तेलामुळे भरपूर आजार येतात. हे पहिलं सोयाबीन तेल नव्हतं आहे ना? पहिले सोयाबीन कोणालाच माहित नव्हते कसले. या सोयाबीन आता आल्या नाही आता आल्यात. पहिला आमचं सूर्यफूल, हावरी, कारळ का? सोयाबीन तेल आता आलं. आणि सोयाबीन तेल आता आलं. हे कोणी हावरी पेरेना, सूर्यफूल पेरेना. हा हा. पहिले आमचं सगळं कडधान्य घरचं राहायचं, बाजारावरून काहीच नव्हतं. आम्ही तेल लावायचं आम्ही हेच गोड तेल वळसायचो. म्हणजे चिकट नव्हतं ना होत. करडईचं ह्याचं तेल राहायचं ना. कोणाला खोबऱ्याचं तेल भेटत होतं आणि माहित नव्हतं, माहित नव्हतं आणि भेटत नव्हतं. भेटतच नव्हतं. हेच गोड तेलाचा हात घ्यायचा आणि डोक्याला पुसायचा. लेकराच्या टाळू बिळू सगळ्या त्यानेच भरायच्या. साया आलेली ती पुसायची, दुधावरची साई. हा हा. आता पायाला मालिश करायची, झालं तेल. आणि तुमच्या काळात आई ते गावरान तूप असू दे, दही ताक असू दे, हे
दिवसातून 3 टाइम ते होता ना पोटात. कंटिन्यूने खायचो आम्ही दुपार झाली ऊन पडलं का दही खायचं. माझ्या इथं 5-7-8 गाय होत्या, गावरान प्युअर गावरान गाया. हा. मग तेच आपलं दही दूध ताक तूप हे फवाऱ्याचे औषधं खात होतो काय आम्ही पहिले. आता करोडपती जरी व्यक्ती असला ना, काही किती उपयोगीचा करोडपती माणूस असू दे, काहीच उपयोगीचा नाही. मंडळी तुम्हाला थोडासा राग येईल की बाबा तुमचा पांडुरंग दादा काय बोलतो, पण मी तुम्हाला एक शब्द देतो. करोडपती येतं त्याला गोळी खाल्ल्याशिवाय झोप आहे ना. आता आजकाल किती करोडपती व्यक्ती असू द्या, तुमच्याकडे किती पैसे असू द्या, तुम्ही कधी गावरान तूप खाऊ शकत नाही, शुद्ध लोणी खाऊ शकत नाही, शुद्ध तेल खाऊ शकत नाही, आता जर साडा निघाल्यात. आणि तुम्ही तुमच्या शरीराची काळजी कधीच घेऊ शकत नाही. माणसाला आजकाल फक्त आणि फक्त पैशाचं टेन्शन आहे, शरीराचं टेन्शन तर बिलकुलच नाही. नाही नाही आणि किती श्रीमंत माणूस झाला तो समाधान शरीराला नाही. व्यवस्थित खाऊ शकत नाही. समाधान तुमच्याकडे जर पैसे असले ना, त्या पैशामध्ये तुम्ही व्यवस्थित कधीच खाऊ शकत नाही. ही पैशाची ताकद आहे. समाधानच नाही. पूर्वीचं जग वेगळं होतं. पूर्वी पैसे नव्हते म्हणून शरीराचं नाही. जगत होते नीट नीट व्यवस्थित जगत होते व्यवस्थित. व्यवस्थित आणि जगत आजकाल होते. पैसा आलेला आहे ना, शेवट पैसा हाच आपला घात करतो. तुम्हाला पैसा कधीच सुखी ठेवू शकत नाही. कारण की ज्याच्याकडे पैसा असतो ना, त्याला फार घमंड असतं आणि ते घमंडच त्याचा घात करीत असतं. बरोबर आहे ना. बरोबर आहे. तुम्ही गावरान तूप खायना, शुद्ध तेल खायना, डोक्याला शुद्ध तेल लाविना, नीट राहणार. आणि आजार वाढायचे नाही, मग नेमकं काय होईल? मग फक्त बैलगाडी आणि घोडा होता, दुसरं साधन काहीच नव्हतं. 5-5, 10-10 किलोमीटर पायी पायी जायचं, पायी पायी यायचं. तरी गुडघे दुखा. तरी गुडघे दुखानात अजून. 3 गाड्या आणि तुम्हाला 2-3 पायऱ्या चढायला तुमचे गुडघे दुखू राहिले म्हणजे तुम्ही असं काही काम केले तर. बरोबर आहे ना. चालता चालता धन कोणी मरत. हम्म. गाडी खड्ड्यात घाल, पिऊन वाड्यात घाल, नदीत तर चला मंडळी, गप्पा मारायला तर भरपूर आहे. भरपूर आहे आहे की दिवस नाही? पण. तर चला मंडळी, मी पान खाणार आहे, वडील आहेत, आई आहेत. आता गप्पा तर भरपूर मारावा वाटत आहे, पण आपला व्हिडिओ मोठा होईल. चुना आहे ना, चुना हा. एवढा एवढा चुना घेऊन पाण्यात पेत जा. शेंगदाणे काय याच्यामध्ये आपण हांड्यामध्ये, रांनीमध्ये, माठामध्ये कशात टाकू शकतो ना. शकतो आपण, हांड्यात टाका, माठात टाका. आणि ह्या पानाला लावून जर खाल्ला, सकाळी उठल्या उठल्या जर एवढा एवढा गलासात चुना कालून खाऊन पिऊन घेतला तर एकदम अति उत्तम तुमचं दिवसभर शरीर आहे ना, तुम्हाला काहीच होणार नाही. ह्या पानाने रक्त विक्त सगळं शुद्ध राहणार. रक्त वाढत, फुल रक्त वाढत आहे ह्यानी. हा, अगदी बरोबर. मंडळी, जो व्यक्ती पान खातो ना, त्या व्यक्तीच्या, त्या महिलेच्या शरीरात का 10 पॉईंटच्या पुढंच रक्त राहतं नाही का. असे पानं आणि असा चुना, नित्य नियमाने पानाचा आणि चुन्याचा वापर करा. चुन्याचा वापर करा पाण्यामध्ये, चुन्याचा वापर करा ह्या पानाला लावून. पानामध्ये हेच चुना खायचं, दुसरं नाही. आहे की नाही. त्या पुडी पाडीतला चुना नाही खायचा. हा, छोटीशी पुडी आणण्यापेक्षा दुकानामध्ये जाऊन अशी हिरवी डबी आणा तुम्ही, अगदी 10-20 रुपयाला भेटते नाही का. हो. मंडळी, तुमच्या लक्षात आलंच असेल, आमच्या घरासमोर इतकं मोठं नागिनीच्या पानाचं वेल आहे आणि ही डबी तुम्हाला मी नेहमी दाखवत असतो. बरोबर नाही. हो. आपण आपल्या प्रेक्षकांना ही नेहमी मी डबी दाखवत हा, असतो. या डब्यातला चुना खायचा. तुम्ही थोडं आपल्या व्हिडिओमधून समजून घेत जा. अशी चुन्याची डबी आणत जा, थोडा थोडा चुना पाण्यामध्ये टाकून पीत जा, आणि असे दुकानातून पानं आणत जा. रात्री झोपण्यापूर्वी खात जा, सकाळी खात जा आणि दुपारी खात जा. बरोबर नाही. 3 टाइम खाल्लं तरी 3 टाइम खात जा. याने काय होईल, तुम्हाला हृदयविकार, हार्ट अटॅक, रक्तामधील गाठी, रक्ताचे आजार कधीच होणार नाही. नाही. आणि याची सुरुवात करताना थोडं 6 महिने, 3 महिने, 1 वर्ष वेळ लागल, पण इथून पुढं तुमचं भविष्य चांगलं राहील आणि तुमच्या लहान मुलांचं सुद्धा भविष्य चांगलं राहील. बरोबर ना. हो हो. तर चला, आजचा पानाचा आणि चुन्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, टिप्पणी करायला विसरू नका, आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. जर मनामध्ये काही प्रश्न असतील, काही जर प्रश्न विचारायचे असतील तर कमेंटद्वारे नक्की कळवा. मी तुम्हाला कमेंटला हे नक्की उत्तर देईलच. तर चला मंडळी, पुढील अशा भन्नाट एखाद्या व्हिडिओमध्ये किंवा माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद.